कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं थोडी उसंत घेतली होती. शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत घट झाली होती. मात्र शनिवारी सायंकाळपासून जिल्ह्यात पावसानं पुन्हा जोर धरला. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज सकाळी पावसानं थोडी विश्रांती घेतली होती. दुपारनंतर मात्र पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरात पावसाला जोर नसला तरी संततधार कायम होती. दरम्यान हवामान विभागानं आज दुपारी जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा दिला होता. हा अंदाज खरा ठरवत घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वेगानं वाढ होत असून यंदाच्या मोसमात पंचगंगा नदीचं पाणी पहिल्यांदाच पात्राबाहेर पडलं. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगेची पाणी पातळी सायंकाळी 6 वाजता 29 फूट 8 इंच इतकी नोंदली गेली, तर जिल्ह्यातील जवळपास 48 बंधारे पाण्याखाली गेलेत. पावसामुळे राधानगरी तालुक्यातील मोहडे इथं चंद्रकांत पाटील यांच्या घरावर दरड कोसळली आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसून या घरातील व्यक्तींना सुरक्षित स्थलांतरित करण्यात आलंय. राधानगरी तालुक्यासह धरण पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस सुरू आहे. राधानगरी धरण 43% तर तुळशी धरण 46.90% भरलंय. दूधगंगा धरण 30.52% भरलंय. तालुक्यातील तिन्ही धरणांच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये. पावसाचा जोर जास्त असल्यानं धरणाच्या पाणी नियोजनासाठी जलसंपदा विभागानं विसर्गाचं नियोजन आखलेलं आहे. त्यानुसार आज 1250 क्युसेक्सनं खासगी वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे भोगावती नदीपात्र तुडुंब वाहतंय. धरण पाणलोट क्षेत्रात एकूण 1173 मिलीमीटर पाऊस झाला असून आज दिवसभराच्या 8 तासात 16 मिलीमीटर पाऊस झालाय.